काली मिक्स हा बर हे गाइस वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आजचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आम्ही सर्वजण लग्नाला चाललेलो आहे. मम्मीच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे. मम्मीच्या फ्रेंडच्या मुलीचं लग्न आहे. आम्ही सर्वजण आता लग्नासाठी चाललोय. मी पण रेडी झालोय आणि रोनक पण रेडी झालेला आहे. हे बघा रोनक ये इकडं. काय करतोय? क्रिकेट खेळतो भैया सोबत. पण आपल्याला लग्नाला जायचं बाबा. मग लग्नाला नाही जायचं? का बरं ठेवलं तिथं? असं जोरात मारायला? बर ठीक आहे चालत. इकडे रोनक आम्ही दोघांनी सेम आउटफिट घातलेले. व्हाईट शर्ट फक्त पॅन्ट चेंज. मी ग्रे कलरची पॅन्ट घातली. रोनक ब्लॅक कलरची पॅन्ट घातली. कसं दिसतोय? छान दिसतंय खरंच. काय तुझ्या तू याच्यामुळे गेलं. तुझे केस मोठे झाले होते ना. आईस्क्रीम पण आणायची. इतक्या गोष्टी खाणार तू. एवढं खाशील काय? एकटा लागायला ना हो. मोबाईलला लागल बाबू. असं नाही करायचं. या मोबाईलला आयफोनला लागलं तर मग आपण व्हिडिओ कशात काढायच्या? आयफोन 15. बर ठीक आहे चालेल. त्या बा आता तो घरामध्ये बॅट बॉल खेळायची तयारी करतोय. आपल्याला जायचंय बाबू. अरे बापरे 6 मार. अरे बापरे 6 मारला. आले अजून एक. आता मी रेडी झालेलो आहे. रोनक पण रेडी. मम्मी आणि मी दोघ जण रेडी होत आहे. पप्पा ते गेले. आता 4 जणांना एकाच गाडीवरती जायचंय. आता ते सर्व जण रेडी होत आहे. आता ते रेडी वगैरे होतील आणि आम्ही खाली जाऊ लग्नाला गेल्याच्या नंतर. हा बोल बरं ठीक आहे चालेल. हो फॅन लावतो. खूप गरम होते. तुला पण गरम होत आहे? खूप गरम होते रोनकला. मला खूप गरम होत. फॅन चालू झाला आता जरा छान वाटतंय. चला मित्रांनो आता पटापट दोघांना झालं. काली मिक्स हा बर पटापट घरातलं सगळ्यांचं आवरून झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण निघालो लग्नाला जाण्यासाठी. रोनक आई आणि बाबांसोबत तर पहिलेच पुढे गेलेलं होतं लग्नासाठी. नैना आणि मी आम्ही दोघीजणी मागून निघालो. आणि लग्नात गेल्यानंतर गेल्या रोनकला खेळणी दिसली. रोनक गेला त्याच्या नवीन फ्रेंडसोबत खेळायला. आणि वरती चढणं तर रोनकसाठी खूप मोठा टास्क होता. तो 2 वेळा खाली यायचा, परत चढायचा, खाली यायचा, परत चढायचा. त्याला कळत नव्हतं त्याच्यावरती कसं चढायचं. पण तो त्याच्या मनाने कसं तरी चढायचं शिकला. आणि रोनक वरती चढला. आणि वरती चढल्याच्या नंतर त्याचा जो एन्जॉय करायचा मुवमेंट होता तो खूपच छान होता. वरती चढला आणि मस्तपैकी स्लाईडनी खाली आला. वाकडा तिकडा होतो. खाली आल्याच्या नंतर मस्त त्यांनी 2 ते 3 उड्या मारल्या आणि खूप मस्त एन्जॉय करत होता. स्पंजच्या स्लाईडवरती खेळून झाल्याच्या नंतर आमचा रोनक नाटकला रेल्वेमध्ये खेळण्यासाठी. रेल्वेमध्ये त्याला खेळायला बसवलं. तो रेल्वेच्या इंजिनवरती बसलेला होता. त्याला विचारलं कुठे चाललं होतं. सांगत होता मी चाललो रेल्वेतून बाहेर फिरायला. आणि आजूबाजूला लग्नाचा क्राऊड हा खूपच जास्त होता. आणि लग्न हे घरचं असल्यामुळे आम्हाला लग्नाला तर जाणं होतं. आम्ही लग्नाला पोचलो. रोनक इकडे एका साईडला खेळत होता आणि आम्ही इकडे लग्न बघत होतो. आणि लग्न हे खूप छान पद्धतीने लागलं. मस्त की फायरवर्क्स बघायला भेटत होते आम्हाला तिथं. आणि जेवण झाल्याच्या नंतर आमच्या रोनकला खूप डान्स करायचा मूड आलेला होता. आणि समोर सिंगर गाणे गात होते आणि रोनक त्यांच्या गाण्यावरती खूप मस्तपैकी एन्जॉय करत होता. नाचण्याचा खूप आनंद घेत होता. आणि त्याला रिटर्न यायचं त्याचं मनच कळत नव्हतं. त्याला फक्त खेळायचं होतं आणि नाचायचं. रोनकचं नाचून झाल्याच्या नंतर आम्ही खूप टाईम बघितला. तर टाईम हा खूप झालेला होता. 11 वाजले तर आम्हाला घरी जाण्यासाठी. तर आम्ही पटापट नैना आणि मी निघलो घरी जाण्यासाठी. तर भावना आजचा ब्लॉग हा मी इथेच संपवतो. उद्या भेटू माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.